ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना भेटायला जाऊन शेतकरी अत्यंत निराशेने या प्रश्नात शेतकऱ्यांची अपेक्षा मदत करावी. या भागामध्ये शेतकऱ्यांना भेटलो जाऊन त्यावेळी या सर्व ठिकाणी शेतकऱ्यांनी मदत व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. NDRFची नॉर्म्सपेक्षा पुढे जाऊन या मी सरकारला विनंती करतो, सरकार देखील नेहमीच्या पद्धतीपेक्षा काही सामान्य अतिवृष्टी झालेली नाही. या अतिवृष्टींचा परिणाम मराठवाड्यात करण्यात गेलेला आहे. गावाची गावं पाण्यात गेलेली आहे आणि जनावरांचं नुकसान आहे. जनावरं वाहून गेलेली आहेत. जनावरं धाव्याला बांधलेली होती जागेवरच मृत्युमुखी पडलेली आहे. सगळ्या मेंढऱ्या वाहून गेलेल्या आहेत. कोंबड्यांचं नुकसान झालेलं आहे. शेतात काही राहिलेलं नाही. घरामध्ये पाणी शिरल्यामुळं घरात सगळी संपत्ती, सगळी साधनं, सगळी नादुरुस्त आणि वाहून गेलेली आहेत. आणि त्यांची भांडी वाहून गेलेली आहे. पहाटे 4-5 वाजता पाणी काही लोकांच्या घरात शिरलं. मुलं आणि घरात एवढ्यानं बाहेर काढतात, बाकीचे सगळं घर वाहून गेलेलं आहे. अशी आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून सरकारने थोडस 4 पावलं पुढे नेहमीपेक्षा आलं पाहिजे आणि मराठवाड्यातल्या या अतिवृष्टीकडे शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. आमची मागणी आहे सरकारकडून की प्रति एकर सरकारने 50,000 रुपये तातडीनं द्यावे. त्यासाठी जर सरकारला ते पाहिजे असेल तर किमान 25,000 रुपये ताबडतोब सरकारने शेतकऱ्यांना दिले पाहिजे. आणि प्रति एकर हे आकडे असावे. प्रति हेक्टरी ही आता भाषा बदलणं आवश्यक आहे. कारण सरकार सामान्य शेतकरी हा एकरात आहे, हेक्टर मध्ये नाही हे आता लक्षात घ्यावं. शेतकरी लहान शेतकरी आहे सगळा. दुसऱ्या बाजूने या ठिकाणी जमिनी खरवडून गेलेल्या आहेत. इथे NDRFच्या नावाप्रमाणे त्याच्या हातात काहीच मिळत नाही. 5-7-8 वर्ष आमची मागणी आहे की जमिनी ज्या ठिकाणी खरवडून गेल्या, विशेषतः नदी पात्राला लागून असणाऱ्या जमिनी संरक्षित भिंत बांधून त्यांच्या जमिनी पुन्हा भरून द्याव्यात. त्यापेक्षा पलीकडे जाऊन आणखी कुठे जमिनी खरवडून गेल्या असतील तर 30,000 रुपये प्रति एकरी नुकसान भरपाई सरकारने ताबडतोब द्यावी. जनावरांच्या किमती आता एवढ्या वाढलेल्या आहेत. 1,00,000, 1,10,000, 1,20,000 रुपये चांगली जनावरं मिळतात. त्यामुळे सरकारला आम्ही म्हणत नाही की 1,20,000 रुपये द्या, पण किमान सरकारने 60-70,000 रुपये तरी गाई म्हशी ज्या वाहून गेलेल्या आहेत त्यांची नुकसान भरपाई जी बाजारभाव आहे त्याच्या किमान 60-70% तरी रक्कम ही शेतकऱ्यांना ताबडतोबीनं द्यावी. शेळ्या मेंढ्यांच्यासाठी 10,000 रुपये द्यावेत. हे मी यासाठी सांगतो की आता हा शेतकरी आता जर बसला तो पुन्हा पुढची 3-4 वर्ष उठणार नाही. राज्य सरकारचं देखील उत्पन्न त्याच्यावर त्याचा परिणाम होईल. हा शेतकरी जगला पाहिजे आणि पुन्हा तो शेतीच्या कामांचा लागला पाहिजे. आम्ही सतत गेले वर्ष 1.5 वर्ष मागणी करतोय कर्जमाफीचा. आज सरकार आम्हाला नेहमी मागचे 10 महिने उत्तर देत आले की आम्ही योग्य वेळी कर्जमाफी करतो. आता मी राजकीय काही व्याख्या करत नाही. आमची मागणी आहे की योग्य वेळ ह्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन कुठली असेल, त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन दुसरी कुठली योग्य वेळ असणार आणि म्हणून संपूर्ण कर्जमाफी सरकारने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना द्यावी अशी आमची सरकारकडे मागणी. तुम्ही अर्थमंत्री होते, परिस्थिती काय असलं की त्यांनी काय देईल असं वाटतं? परिस्थिती अडचणीत असली नाही ते मला माहित नाही. खर्च, इव्हेंट्स, रोषणाई
मी सगळे प्रकार बघितले तर सरकारकडे भरपूर पैसे आहेत. सरकारकडे पैसे नाही आम्हाला म्हणण्याचा आता धाडस होत नाही. कारण याच्यात एवढी पैसे खर्च करायची आग्रह आहे सरकारला इच्छा आहे. सरकारकडे पैसे एवढे आहेत सरकारला खर्च कुठे करून आणि कुठं नाही असं होतंय असं इम्प्रेशन जनरली आहे. जोरी काय आहे ते माझ्यापेक्षा राज्याचे अर्थमंत्री महोदय जास्त माहिती. आता सरकारने स्वतःची परिस्थिती न सांगता तो मायबाप आपण काय म्हणतो सरकार हे मायबाप. मायबापाने मुलांना असं सांगतं का की माझा पगार झालेला नाही जेवण उद्या जेव. आज तू पावसाने भिजलेला आहेस आता नवीन मला आणायचे नाहीये तो आता तेच कपडे वाळव असं मला ऐकत नाही. मायबाप सरकार आहे तर मायबाप सरकारने कुठल्याही अडचणी न सांगता केंद्र सरकारकडे जाऊन मदत मागणे त्यांच्याकडून मदत आणणे. राज्य सरकारने स्वतःचे बाकीचे खर्च खर्च करणे हे शेवटी आपला शेतकरी हाच आपला कणा आहे त्याला विसरता येणार नाही असं मला वाटतं. मात्र तेच अर्थमंत्री म्हणतात की पैशाचं नाटक करतात पैशाचं सोंग करतात. असं आहे की त्याच्या पैशाने मला भाष्य करायचं का नाही करायचं तर त्यांनी राजकारण करतो असा आरोप होण्याची शक्यता. ती काय त्यांची कुणाची काय विधानं असतील तर सगळं लक्ष हे विचलित होता कामा नये. उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांना मदत मिळवू दे. कोणी काय भाष्य केलं कोणी कुठे काय कॉमेंट केले तर आम्हाला काही बोलायचं असं म्हणणं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना ताबडतोब मदत द्या आणि किमान 25,000 रुपयाचा पहिला हप्ता हा शेतकऱ्यांच्या पद्धतीने या आठवड्यात 10 दिवसात पडला पाहिजे. 2,000 आणि 3,000 आणि 4,000 रुपये द्यायला तुम्ही गेला मला असं वाटतं की शेतकऱ्यांची हत्या होईल आणि टाळावी सरकारने आता थोडासा मनाचा मोठेपणा दाखवला. तो साहेबांनी काल पीएम केअर फंडाचं काहीतरी सूचना केली की त्याच्यातून पैसे आणून त्याचा काहीतरी सूचना केली. पीएम केअर फंड हा खाजगी ट्रस्टची व्यवस्था दिसते की जेव्हा कोरोनाच्या काळात पैसे गोळा झाले त्यावेळी असं दाखवण्यात आलं भासवण्यात आलं की हा सरकारी ट्रस्ट आहे आणि मुख्यमंत्री पीएम केअर मध्ये तुम्ही पैसे सीएम फंडाचं आव्हान काही आता संधी आहे पीएम केअरने महाराष्ट्राला 20,000 कोटी रुपये देणे त्याच्यापेक्षा त्यामुळे पीएम केअर मधून आपल्याला पैसे मिळू शकतात. मुख्यमंत्री सहायता निधी पीएम केअर हा देशाचा फंड आहे त्यामुळे त्यातनं 15-20,000 कोटी रुपये जर मिळत असतील तर त्यांनी त्या पीएम केअरची वकिली केली महाराष्ट्रात त्यांनी आता तिकडून जाऊन पैसे आणले पाहिजेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आपण जेव्हा मंत्रिमंडळात त्यावेळेस कर्जमाफी केली होती असं ते सांगताय किती सांगतात म्हणजे केलेलीच होती. हा मग आपण मी तेच विचारतो की आपण त्या मंत्रिमंडळात होता मग आजची शेतकऱ्यांकडे किती बाकी आहे साधारणपणे शेतकरी साधारण 20-21 मध्ये सरकार होतं 22ला गेलं सरकार ज्यावेळी आलं त्यावेळी मुख्यमंत्री आणि 6 मंत्री असं पहिल्यांदा 1 महिना अथवा महिना रचना पहिल्या आठवड्यातच दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आठवड्यातच आमचा निर्णय आम्ही घेतला की मला वाटतं दुसरी कॅबिनेट मिटिंग असेल की कर्जमाफी करायची. कर्जमाफीची अंमलबजावणी केली. 1,000 कोटी रुपये आता आकडेवारी नाही आहे पण 1,000 कोटी रुपये त्यावेळी अर्थ विभागाचा चार्ज त्या पहिल्या महिन्यात मागितला होता त्यामुळे त्या पैशाची व्यवस्था करणं आणि ते पैसे देणं याच्यासाठी आमच्या त्यावेळी सरकारने बराच पुढाकार घेतला. आता अपेक्षा आहे की कर्जमाफी पुन्हा करावी कारण आश्वासन काही पक्षांनी महाराष्ट्रात निवडणुकीत आश्वासन दिलेले आहे आणि ते आश्वासन पूर्ण करायचं कधी 19च्या आधी मताच्या आधी 10 महिने करणे योग्य नाही. आता करावं तर ह्याच्यापेक्षा जास्त योग्य वेळ नाही जास्त नसेल असं तुम्ही दिल्यानंतर फार वर्ष झालेले नाहीत असं माझं. हा बरोबर आहे की एवढी मोठी येणार नाही. मागच्या पुरामध्ये सांगली साताऱ्यामध्ये सारख्या छोट्या गावातून लातूर सारख्या आम्ही मदत पाठवली म्हणजे आम्ही त्या सगळ्यात तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातून आलाय
साखर कारखानदारीचं एक मोठं केंद्र आता फिरतोय तशी मदत मागे येते. मला कोल्हापूरमधून सतीश पाटलाकडून ट्रक येते असे समजत आहे. तुम्ही इकडे आला, तुमच्या बरोबर काही असं येते म्हणतात पण येऊन वाटप करण्याचा शो मी नाही करत. निवडणूक मागं यांचे कार्यकर्ते मागून येत आहेत. फेसबुकला जिल्हाध्यक्ष उस्मानाबादला आज सकाळी वाटप, सोलापूरच्या 2 ठिकाणी 3 ठिकाणी वाटप ते चालू आहे. आमच्याकडे कार्य फक्त आम्ही हा प्रसंग मदत फोटो वगैरे लावायची काम केले. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मी तयारीत नाहीये. चंद्रकांत पाटील यांनी आरोप केलाय सांगली जिल्हा बँकेची मंत्री झाली त्याची चौकशी झाली पाहिजे आणि बँकेची देखील चौकशी झाली पाहिजे. त्याची मागणी चंद्रकांत पाटील केली. त्याच्यावर काय बोलायचं? त्याला मी त्या बँकेचं संचालक नाहीये. त्या बँकेत काय त्याबद्दल मी बोलण्याची काय मला माझं लक्ष हे आता खूप हानीचा काळ हे अतिवृष्टी आहे त्याच्यासाठी मी लक्ष केंद्रित करतो. त्या गोष्टी राजकारणात शेवटी राज्यात काय चाललंय, तुम्ही काय करताय ते जनताच विचारेल. त्याला प्रश्न आहे मात्र धाराशिवचे कलेक्टर आधी मुलाचा महोत्सवामध्ये डान्स करताना आठवण आले. इकडे एवढं मोठं संकट आहे, शेतकरी उपस्थित झाला, ठिकाणी लोक अडकले, मदत करण्याऐवजी कलेक्टर डान्स कार्यक्रमामध्ये 24 तारखेला झाल्यानंतर 24 तारखेला संवेदना आहे. पाटील साहेब 1 ऑक्टोबरला इशारा सभा होते. सांगलीमध्ये जे मोर्चा झाला होता त्याला इशारा सभा म्हणून भाजप आता उत्तर देणार आहे. महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चाला प्रत्युत्तर दिलं जातं. सगळंच त्या दिवशी उत्तर देऊ म्हटले. पण काय मागं तात्पुरती तत्काळची मदत देण्याची 5,000 रुपयाची मदत अद्यापर्यंत शेतकऱ्यांना पोहोचली नाही. काल स्वतः अजितदादांनी विचारलं तुमच्यापर्यंत मदत पोहोचली, मात्र शेतकऱ्यांनी सांगितलं आमच्यापर्यंत पोहोचली नाही. जी तातडीची मदत आहे ती पण प्रशासन शासन सरकार देऊ शकत नाही. काल जे ज्या ठिकाणी गेलो तिथे कुठेही मदत आली वेगवेगळी उत्तरं त्यांना मिळाली. त्यामुळं त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये मदत शेतकऱ्यांना पोचलेली नाही. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी मदत सुरू झाली. पंचनामे करा ही दुसरं सरकारला आमची मागणी आहे. पंचनामे ज्या ठिकाणी गाव पाणी सगळ्या शेतात शिवारात आणि गावात शिरलेलं आहे त्या ठिकाणी गाव एखाद्या वेळेस पार्शली झालं असेल पण शिवारात सगळं पूर्ण गावच्या गाव फुटलेलं आहे. ही कोणतं पीक वगैरे याची चौकशी करण्यात आपल्याला शेतकऱ्याला मदत करायची या उदात्त भावनेने सरकारने पावले. पिकांचं नुकसान आहे त्याची भरपाई पण या कारणात ते जमिनी जोडून घ्या कुठे काही ठिकाणी केला नाही त्याच्यासाठी वेगळं काही मदत असा नाही 4-5 वर्षासाठी उभं केलं मागणी केली ना ज्यांच्या जमिनी गेल्या 30,000 रुपये एकरी हे बऱ्याच ठिकाणी काय थोडस वॉर्निंग दिली असती लोक घराच्या बाहेरही पडले अचानक घाला घालण्यात आले. ही निसर्गाची एवढी मोठी संकट आल्यावर मला वाटतं की आता मी 1-2 ठिकाणी काल गेलेलो नदीच्या जमिनी चरवडून गेलेलो नदीच्या पात्राच्या शेजारी असणाऱ्या 2-2, 4-4, 5-5 एकर मळ्या निघून गेले त्यामुळं जमीनच गेली ना. आपण नुकसान भरपाई देतो पण जमीन करायला पुढे साधनच राहिले. बदलले पालकमंत्री बदलले जिल्ह्यातील गुन्हेगारी काही थांबले नाही. जिल्हा काय फार असं बदललेलं असं काही झालं आता आगे जरा कडक शिस्त लावतील अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे. त्यामुळं हळूहळू या सुधारणा दिसाव्यात. आता अलीकडे 5-6 महिने झाले म्हणत पालक हळूहळू त्यांना तुमच्या सगळ्यांचा अभ्यास झाल्यावर ते
चला पाहिजे तुम्ही बीडमध्ये देतो. आम्ही कायम काय केलं पाहिजे, कोणत्या सुधारणा केल्या पाहिजे. आता सुरुवात केली आहे, त्यांच्यावर अन्याय करणं आवश्यक आहे असं मला वाटत नाही. बघू काय. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि परिसरात आमची अपेक्षा आहे की कडक प्रशासन, पारदर्शी प्रशासन आणि खरं प्रशासन हे जिल्ह्यात त्यांच्या अंडर यावं. फक्त त्यांनी वारंवार यायला लागेल. त्या दुरुस्त्या सुधारणा करायच्या असतील तर किमान 10-12 दिवसांनी चक्कर मारली पाहिजे. कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. एनडीआरएफचे 300 देखील घोषित केले. आज मराठवाडा अशा पद्धतीने पूर्णतः चिखलात गेले. मात्र असं विशेष ज्याला पॅकेज म्हटलं जातं, एनडीआरएफच्या तुम्ही मगाशी म्हणताना म्हटलं की दुप्पट तिप्पट दिली आहे. मी जी मागणी केलीत ना त्याला अनुसरूनच आहे त्या ज्या मागण्या. आणि सांगली, कोल्हापूरला जी ट्रीटमेंट दिली ती ट्रीटमेंट इथं द्यायला काहीच हरकत नाही असं आमची मागणी आहे. पीक विम्याची प्रक्रिया पण किचकट केलेली. काही स्थिरत काढली गेली. हा, ते ट्रिगर काढण्याचं काम काय झालंय. पूर्वी 1 रुपयात पीक विमा या सरकारने घोषणा केली, ते संपूर्ण फ्लॉप झालं. त्यांनी काय विधानमध्ये केलं तुम्हाला सगळ्यांना माहिती. त्यानंतर आता पीक विम्याच्या बाबतीत नव्यानं पीक विम्याच्या ज्या पद्धती सुरू केल्या अनेक ट्रिगर त्यांनी काढून टाकले. मग त्या प्रीमियम भरणारा शेतकरी मागे जायला लागला. प्रीमियम भरणारा शेतकरी जो आहे त्याने तो पैसे भरायचे, त्याला संरक्षणाचं पूर्ण कवच मिळालं पाहिजे. आणि तुम्ही जर तापमान 22 डिग्रीच्या खाली गेलं तर नाही, 35 डिग्रीच्या वर गेलं तर नाही, असं काय काय असतं. असे ट्रिगर केलेले आहेत काही, जे द्राक्षाच्या बागेला, डाळिंबाच्या बागेला, इतर पिकांना त्या ट्रिगरचा काही उपयोग होत नाही. केळीच्या बागांना सरकारने शेतकऱ्यांचे आता असे संकट आलं, त्याच्यात 25 मिलीमीटर पाऊस सलग 3 दिवस झाला तरच मदत मिळणार अशी एक फिगर होता मागच्या 2 वर्षात. 25 मिलीमीटर एखाद्या दिवशी जरी 22 मिलीमीटर झाला तर त्याला नुकसान भरपाई नाही असे फिगर ट्रिकी. मला वाटतं की नुकसान झाड पूर्णपणाने केळीचं बाग आहे, केळीची बाग, द्राक्षाची बाग पूर्ण उद्ध्वस्त झाली. त्याला पूर्ण त्यांनी गुंतवणूक जी केलेली आहे ती सगळी मिळावी अशी इन्शुरन्स पाहिजे. तर स्थानिक आपत्तीच्या संदर्भामध्ये स्थानिक आपत्ती लागू केलं नाही हे क्लिअर होतं. स्थानिकची आपत्ती पूर परिस्थिती अशा पद्धतीने उंबरठा उत्पन्नावरती नुकसान झालं त्याच्यावरती पुन्हा विमा क्लेम केला जाईल. म्हणजे अगोदर जर बघितलं तर उंबरठा उत्पन्न एकदम कमी आहे. त्यात पुन्हा जर नुकसान भरपाई पीक विमा कंपनी त्याच्यावर देणार असेल, क्लेम करणार असेल तर अत्यंत क्लिअर होतं. आता सरकारने इन्शुरन्स कंपनीच्या भक्तांना सांगतात सरकारने स्वतःच्या खिशातून पैसे द्यावे. इन्शुरन्सच्या कंपनी बरोबर जे करार होतात त्यामध्ये हे ट्रिगर जे आहे त्या ट्रिगरच्या बद्दल त्या शेतकऱ्यांची कमिटी करावी. मग डाळिंबाचे असतील, द्राक्षाचे असतील, सोयाबीनचे असतील, जे कापसाचे असतील, हे जे शेतकरी मोठ्या प्रमाणात बागायत करतात त्या सगळ्यांच्या कमिट्या करून त्यांचे सल्ले घ्यावेत आणि मग त्यातून कृषी मंत्र्यांनी पुढाकार घेऊन हे नवे ट्रिगर करून टेंडर काढावं आणि इन्शुरन्स कंपनीला बोलवावं. पाटील साहेब, आज तुम्ही बीडमध्ये आहात म्हणून विचारतो, सामाजिक सलोखा, सामाजिक समता जी आहे ती कशी ढासळली हे सांगितलं जात आहे. 28 तारखेला भुजबळांचा बीडमध्ये मोर्चा आहे आणि काही दिवसांपासून मराठा विरुद्ध ओबीसी हा नितीन गडकरींनी त्यांना जात जी आहे ती त्यांना सांगितली लागली भर सभेमध्ये. काय सांगाल या संपूर्ण गोष्ट? भर सभेत त्यांना जात सांगावी लागली. त्यांना मी स्वतःची जात सांगावी लागली. ब्राह्मण आहेत असं त्यांनी म्हटलं. युपी बिहारमध्ये ब्राह्मणांना बोलतो, मराठा महाराष्ट्रात काय आहे की एखाद्या जातीने एकत्रित येऊन आपल्या समाजाला मागणी करणं चुकीचं आहे असं मला वाटत. त्यांच्या त्या भावना असतात. पण राजकारणी लोकांनी जातीवर समाजावर तो भाष्य करू नये. एखादी व्यक्ती असेल तर
त्यांना सर्व समाज सारखं आहे, पण शपथ घेतानाच शपथेतच ते सगळं आहे की सर्वांना समान देते, कोणाकडेही वेगळ्या दृष्टीने बघणार नाही. तर शपथ मंत्र्यांची शपथ आहे ती आपण वाचली तर आपल्या लक्षात येईल की सर्व जनता तुम्हाला समान आहे, कोणी कोणाची बाजू घेऊन काम करणं योग्य नाही, असं नाही. असे जर कोणी मंत्री भरती करत असेल तर ते शपथेला बाधा आणतात. सरकारच आता एखाद्या कोणताही निर्णय घेताना एखादी समिती जसं मध्ये तर एक विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली एक झाली, नंतर जातीच्या कमिट्या करते, मग ते सरकार असं कसं सांगितलं काय बोलतो? मला असं आठवतं की पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या वेळी अशा समित्या ज्यावेळी झाल्या तरी सर्व समाजाच्या पहिलाच प्रकार दिसतोय की दोन समाजच मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांचे समाज बघून त्यांना कक्षा देण्यात आली. हे फार धक्कादायक आहे. जे असं कधी महाराष्ट्रात नव्हतं. किमान सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांनी आपले समाज विसरून सर्वांसाठी काम केलं. वेगवेगळे समाज करण्याची पद्धत सुरू झाली ही आणि महाराष्ट्राचं हे त्याला केला जाणार आहे. पाऊस झालाय आणि आता ओला दुष्काळ तयार करण्याची मागणी केली जाते. मात्र पूर्ण पंचनामे झाल्याशिवाय मदतीबाबत निर्णय घेतला जाणार नाही अशी भूमिका घेते. तरी टाळाटाळ केली जाते ओला दुष्काळ जायचं. माझं म्हणता येईल की लगेच ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि ओल्या दुष्काळाच्या नावाप्रमाणे जी मदत मिळते त्याच्या ओव्हर अँड अबाउट त्यासाठीच ही मागणी करतो की भरीव स्वरूपात मदत करावी. मराठवाड्याने एक तर आजपर्यंत दुष्काळाला तोंड दिलेलं आहे. मराठवाड्यात प्रचंड मोठ्या थोडस काही ठिकाणी धरणं वगैरे काही कामं झालेली असते तरी आता अतिवृष्टी हे मागच्या काही वर्षात सतत येणारी संकट आहे. त्यामुळे सरकारने पूर्ण मदत करावी. मागच्या वेळी ज्या मदती केल्या त्या 3,000 4,000 रुपये एकरी अशी मदत मिळालेली आहे. त्यामुळे मागच्या वर्षी आता जून ते ऑगस्ट मध्ये मदत करण्यात आली. फार पुष्कळ मदत झाली. त्या मदतीने शेतकऱ्यांना त्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलं. ही मदत झाली होती फारच अतिशय ऑगस्ट पर्यंत 2,139 कोटी रुपये वाटण्यात आले. प्रत्येक शेतकऱ्याला सरासरीने साधारणपणे एकरी 3,483 रुपये. एवढी कमी मदत जर असेल तर नुकसान आपण बघतायच. मला वाटत नाही की जर मदत नाही झाली पुन्हा पुढचे 2-4 वर्ष उभा राहील. त्याचा परिणाम राज्याच्या शेती उत्पादनावर होईल. सगळे सायकल लोकांच्या ग्रामीण भागात पैसे गेले तरच सरकारला देखील त्या विशिष्ट जातीच्या मोर्चाला त्यांनी पाठिंबा दिला. त्याबद्दल काय? दोन गोष्टी आहेत.